मग तू एकटी का पडलीस घराबाहेर? अगं मला सांगायचं ना, मी गेले असते बाजारात. शक्ती, अगे घरी पण बोलता येईल ना. सावकाश. शिवा, प्रिन्स सर आणि भद्रावती मॅम. सरकार इथे? शंभो महादेवा. शक्ती, अम्मांना आपण सरकारच्या गाडीतून घरी घेऊन जाऊया. थांब. सावकाश चला अम्मा. सरकार, सरकार. शिवा, तू इथे असं? सरकार, आम्हाला कोणीतरी किडनॅप केलं होतं. काय? कोणी ते काय कळलं नाही, पण नशीब आपण टाइमावर पोहोचलो तिथे ना. अरे किती वेळ? कोण? मी? शिवा बघ, सगळीकडे वेळेवरच पोचतो. ताई, तुम्ही ठीक आहात ना? हा, एक फोन करावा असं नाही वाटलं? आपण कॉल करणारच होतो सरकार, पण ठीक आहे ठीक आहे. तुम्ही सुखरूप सोडून आणलं ना तिला, ते जास्त चांगलं झालं. चांगलेच झालं. मला सांग शिवा, किडनॅप कोणी केलं होतं? सर अहो ते काही कळलंच नाही. अम्माच्या पायाला बांधून ठेवलं होतं आणि तिचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. अरे बापरे. पण तो त्यांचा प्लॅन फसला. सरकार, वैरीसाहेब, आपण सांगतो ना, आपल्या हाताला लागले असते ना ते लोक, एकेकाची चामडी सोलून टाकली असते आपण. बापरे, पोल्युशन. मला शिवा हल्ली ना इथलं वेदरच सूट होत नाही. सर पण तुम्ही इथे या एरियात? तिकडूनच आलो ना. तिकडूनच आलो आम्ही. तिथे आमचा एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय. पोल्युशनचा. कन्स्ट्रक्शन रे, कन्स्ट्रक्शनचा एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय. अच्छा, हां. त्यामुळे आम्ही तिथेच होतो. मीटिंग होती माझी, अचानक गाडी बंद पडली. अच्छा, गाडी बंद पडली आहे का? हो ना. ऍक्च्युली आम्हाला बरं वाटत नव्हतं आणि आम्ही रिक्षा शोधत होतो. तुम्ही दिसलात तर म्हटलं तुम्ही घरी सोडलं तर बरं होईल. नाही, विचार बरोबर केलास तू, पण कसं सोडणार? गाडी तर बंद पडली. गाडी बंद पडले का? थांबा, आपण बघतो. आताही पाणी वगैरे काही हवंय तुम्हाला? ठीक आहे, ओके ओके. काही कळतंय का रे? काय ए लांबो. अरे वा वा वा, शिवाच्या हातात जादू आहे. गाडी चालू झाली. अरे म्हणजे काय, शिवा आपल्या सगळ्या गाड्या शिवा चालवतो ना. हा, शिवा आणि आपल्या गाड्या वेगळं नातं जुळलंय. हो ना शिवा? हा, हो सरकार. बसा बसा, गाडीत बसा. चला चला. चल चल. हा अम्मा, या तुम्ही मागे बसा. भद्रा बस पुढे बस. शक्ती बस मागे. भद्रा ये बस. सरकार, मी चालवतो गाडी. अरे नाही नाही, तू मागे बस, मी चालवतो. बस. अरे बस रे. बॉस बॉस, थांबा बॉस. बॉस, या अम्मा टम्माला वरती यमाच्या घरात पाठवलं आलो होतो, पण बॉसने तिला आधार दिला आणि मला निराधार करून निघून गेले. नाही, हे सगळं ना त्या शक्तीमुळं झालं. शक्तीमुळं. शक्ती, मला एकदा मंत्री होते. नाही, तुला जर ड्रायव्हर बनवलं ना तर नाव कोरोना नाही सांगणार. जाऊ दे, ती जास्त दिवस कुठे जगणार आहे? शक्ती शक्ती. सरकार, शक्तीच्या बाबतीत हे जे काही घडतंय ना ते जाम विचित्र आहे. मागे तिच्यावर कोणीतरी हल्ला केला, परवा ती गायब झाली, आणि आता अम्मानं कोणीतरी किडनॅप केलं. हो रे, मला पण हे सगळं भयानकच वाटतंय. नाहीतर काय, एखाद्यावर संकट यावी पण ती किती.
नाही पण हे सगळं कोण करत असावं? तुमचा कोणी वैरी आहे? वैऱ्यांचा बाई एक तापच आहे. कधी कुठे केव्हा आपल्या नकळत आपल्यावर घाव घालतील ना, सांगताच येत नाही. अगदी बरोबर. नाही पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं. मी आहे ना. हा तुमचा जो कोणी वैरी असेल त्याला आपण शोधून काढू. एकदा का त्याचा पत्ता लागला की या प्रिन्स निखारगे सोडणार नाही त्यांना. मी माणसांना आणि पोलिसांना लावतो. जे गुंडे तुमच्या मागे लागलेले ते सापडतील लवकरच. सर मला वाटतं ते फक्त पुरुष नव्हते, त्या सगळ्यांमध्ये एक बाई पण असावी असा माझा संशय आहे. काय? असं का वाटतं तुला? अहो मॅडम, कारण जिथे आम्हाला डांबून ठेवलं होतं ना तिथे अप्पा. हा हॅलो अप्पा, बोला. शक्ती, विजयालक्ष्मीचा शोध लागला काय का? बघ शक्ती, मला आहे ना काय सुधरत नाहीये ग. तू पोलिसात तक्रार केली आहे ना? नाही म्हणजे पोलिसांनी दखल घेतली त्यांची? पोलिसांनी तपास चालू केला का? हो अप्पा, अम्मा सापडली आहे, ती आमच्या सोबत आहे. काय? विजयालक्ष्मी सापडली? ए शक्ती, कशी आहे ती? कुठे गेली होती का? कोणाकडे गेली होती ती? अप्पा तुम्ही ऐका ना, तुम्ही शांत व्हा. आता आम्ही घरीच यायला निघालोय. मी घरी आल्यावर सगळं सांगते तुम्हाला. हा, तुम्ही निश्चिंत राहा. आई आदिशक्तीची कृपाच म्हणायची. हो अप्पा, आदिशक्ती आणि शंभू महादेवाचीच कृपा आहे. ते दोघं आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण सगळ्या संकटातून सुटतो. बरं शक्ती, मी काय म्हणतो, तुम्ही लवकर घरी या. मी तुमची वाट बघतो. हा हो, ठेवते हा फोन. हो ठेव. विजयालक्ष्मी, विजयालक्ष्मी कुठे होतीस ग तू? इकडे माझी काय अवस्था झाली होती माहिती आहे तुला? विजयालक्ष्मी, शक्ती तुझी अम्मा बोलत का नाहीये? आणि डोळ्यात पाणी. शक्ती काय झालंय? अप्पा आधी आपण आत जाऊयात. आत गेले की मी सगळं सांगते तुम्हाला. अम्माला आत घेऊन जाऊया आधी. चल विजयालक्ष्मी, चल. सावकाश. सरकार, थँक्यू. खरंच खूप उपकार झाले तुमचे. अरे ठीक आहे, ठीक आहे. इट्स ओके. कसं आहे, तुझा शंभू महादेव आणि तुझी आदिशक्ती तुमच्या पाठीशी आहेत म्हणून अम्मा वाचल्या. नशीब दांडगं आहे तुमचं. सरकार, आपला शंभू महादेव आणि आदिशक्ती भक्ताच्या हाकेला नेहमी धावून येतात. शिवा, मी तुला एक वचन देतो. ज्यांनी कोणी हा खेळ खेळलाय ना, सोडणार नाही मी त्यांना. हा प्रिन्स निखारगे सोडणार नाही त्यांना. माझ्या माणसांना त्रास देणाऱ्याची कचांडी पकडून जमिनीवर आपटेल मी. पण प्रिन्स, मला ना एक प्रश्न पडलाय. म्हणजे शक्तीच्या जीवावर कोणी उठले आपण समजू शकतो नाही, कारण ते आपल्याकडे काम करते. विरोधी त्याचा फायदा घेऊन षडयंत्र करून आपल्याला फसवू शकतात, म्हणजे प्रयत्न करू शकतात. पण शक्तीच्या अम्माचं काय? अहो, ती ना कोणाच्या अद्यात ना कोणाच्या मध्यात, पण उगाचच अशी पिढा लागली तिच्या मागे नाही आता. बघ ना मॅडम, आम्हालाही काहीच कळत नाहीये. लवकरच शोध लावू आम्ही. यामागे कोणाचे हात आहेत ना ते शोधून काढू आम्ही. शोध शोध शोध. शक्ती, मगाशी तू म्हणालीस ना तुझ्या अम्मांना किडनॅप केलं होतं त्या गुंडांनी, जिथे डांबून ठेवलं होतं. त्या गुंडांच्या टोळीमध्ये एक बाई असेल असं काहीतरी म्हणत होतीस तू. नाही म्हणजे मी विचारते, म्हणजे तुला
काही म्हणजे शंका आलीये, काही पुरावा सापडलाय का असं म्हणून म्हणालीस? हो, काय सापडले? मॅडम तुमचे कान रिकामे कसे? तुम्ही आज कानातले नाही घातले? अगं काय तू शक्ती, तुझी भद्रा मॅडम हे मेकअप शिवाय ज्वेलरी शिवाय बाहेर पडते का कधी? बघितलंय कधी? नाही ना. काय त्याचं झालं असं, आम्ही ज्या साईटवर गेलो होतो ना, ती कन्स्ट्रक्शनची आपली नवीन साईट, तिथे एक कामगार होता मुलगा होता त्याचा, एक छोटासा एवढासाच होता मुलगा, आजारी होता. तो जो मुलगा होता तो आजारी होता. आता काय आजारी आहे, ट्रीटमेंटसाठी पैसे नाही ना बिचारे. मॅडम म्हणाला मला की अहो काय करताय, काहीतरी द्या. आता माझ्याकडे कॅश नाही, चेकबुक नव्हतं, काहीच नव्हतं, कसं देणार मी, पण मदत तर करायचीच आहे ना. झालं असं, अचानक भद्रा मॅडमला लक्षात आलं की कानातले ते कानातले सोन्याचे आहेत. मी म्हणाली देऊन टाकू. मग काय, ते कानातले भद्रा मॅडमनी काढले आणि त्या मुलाला दिले औषधांसाठी, ट्रीटमेंटसाठी. अशी आहे तुझी भद्रा मॅडम. वहिनीसाहेब आणि सरकार देव माणसं आहेत, देव माणसं. गोरगरिबांच्या मदतीसाठी त्यांचे हात नेहमी सैल असतात. वंदना मॅडम, तुमच्या या सामाजिक कार्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. हा, अरे काय तुम्ही इथे गप्पा मारतायत. तू शक्ती जा, अम्माची काळजी घे आणि तुझीही काळजी घे. हा हो सर. सरकार मी थांबतो जरा, चालेल ना? काही काम असेल तर सांगा. नक्की. प्लीज, माझा एक करतला शक्तीला सापडलाय. मग दुसरा कुठे? तो कुठे पडला असेल? चला चला काय चला, प्रिन्स ते कानातलं शोधायला हवं. सावकाश सावकाश अम्मा, अम्मा सावकाश सावकाश. अम्मा तुला काहीही झालं नाहीये, आणि अगं तू सुखरूप घरी परत आली हेच खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. मी वाचले, ते माझं नशीब आणि देवी आदिशक्तीची कृपा. शक्ती, शक्ती मला सांग, तुम्ही दोघं तिथे कसे पोहोचलात? अम्मा, देवी आदिशक्तीची आपल्यावर कृपा आहेच, पण आपल्या शंभू महादेवाची पण आहे. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो ना ते आपल्या शंभू महादेवामुळे. त्याने आमच्या मदतीसाठी नागदेवतेला पाठवलं.
शिवा, प्रत्येक वेळी तू आमच्या मदतीस येतो. आज तू शक्तीसोबत विजयलक्ष्मीला जर का शोधायला घराबाहेर पडला नसताना तर आज काय झालं असतं रे माझ्या विजयलक्ष्मीचं? विजयलक्ष्मीचं नशीब बलवत्तर म्हणून फार मोठं संकट टळलं बघ. पण मला एक कळत नाहीये, हे सगळं अम्मासोबत का झालं असावं? आप्पा आपल्याला काय वाटतं माहितीये का? शक्तीच्या भूतकाळामुळे. त्याला जबाबदार शक्तीचा भूतकाळ आहे. मला ती लोक किडनॅप करून घेऊन गेलीत ना, त्यांचा आणि शक्तीच्या भूतकाळाचा आपापसात संबंध असतो बघा. काय? माझ्या भूतकाळाशी संबंध म्हणजे? अम्मा ती माणसं कोण होती आणि काय काय बोलत काय होते ते लोक? शिवा, तू निघून गेलास ना, त्याच्यानंतर मी एकटीच रस्त्यावर चालत होते बघ, तेव्हा कोणीतरी माझ्या मागून आलं आणि माझ्या चेहऱ्यावर रुमाल लावला. मला भोळ आली. त्याच्यानंतर काय झालं मला काही आठवत नाही बघ. पण जेव्हा जेव्हा मला शुद्ध आली ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अंधार होता. म्हणजे डोळ्याला काळी पट्टी बांधली होती. मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे तू त्या माणसानं बघितलं नाहीस? नाही, चेहरा नाही पाहिला, पण आवाज ऐकला मी. तो शक्तीबद्दल चौकशी करत होता. म्हणजे शक्ती कुठे सापडली, कोण आहे ती जेव्हा सापडली तेव्हा तिच्या बाजूला अजून कोणी जिवंत होतं का, असं सगळं. शक्ती, मला तुझी आता जास्त काळजी वाटू लागली आहे बघ. तुझं भूतकाळ आता तुझ्या समोर येऊन उभं राहिलेलं आहे. ती लोक तुला आमच्यापासून दूर नेतील. तू 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 आम्हाला सोडून जाऊ नको शक्ती. आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता. शांत हो अम्मा, आणि नको ना ग इतका निगेटिव्ह विचार करूस. अम्मा, मी तुला याआधी एकदा सांगितलंय, माझा भूतकाळ काहीही असला तरी माझं वर्तमान आणि भविष्यही तुम्हीच आहात. उद्या माझ्या खऱ्या कुटुंबानं माझ्या समोर येऊन मला घेऊन जायचा विचार केला ना, तरीही मी अप्पांना आणि तुला सोडून कुठेही जाणार नाही. शक्ती, मला माहिती आहे मी देवकी नसते, यशोदा आहे. पण अम्मा ग, माझ्यासाठी माझी देवकी आणि यशोदा तूच आहेस. अम्मा ना, हे कायम लक्षात ठेव. जशी मी तुझ्यासाठी तुझ्या काळजाचा तुकडा आहे ना, तशी तू माझ्यासाठी मायेची सावली आहेस. अप्पांना आणि तुला सोडून कुठेही जाण्याचा मी विचारही करू शकत नाही. अम्मा आपल्याला फुल गॅरंटी आहे, शक्ती तुम्हाला सोडून कधी पण कुठे पण नाही जाणार. आणि आता शक्तीवर कधी पण कसलं पण संकट आलं ना तरी टेन्शन नाही घ्यायचा. आतापर्यंत जशी तुम्ही तिची काळजी घेतली ना, तशी आपण पण तिची काळजी घेतोय. आणि आता तर तिची आई पण तिच्या पाठीशी आहे ना. बघ, तो म्हणतोय की तुझी आई आता जिवंत असते, म्हणजे ती आता तुला आमच्यापासून दूर घेऊन जाणार. ते बघ, तुम्ही माझी किती समजूत काढली ना, तरी जे व्हायचंय ते घडणारच आहे. तुझे खरे नातेवाईक येणार आणि तुला घेऊन जाणार. शक्ती, तुला आमच्यापासून दूर नेणार. अम्मा अहो, तिची आई तिच्या पाठीशी आहे म्हणजे ती काय तिला घेऊन नाही जाणार? तिची अम्मा शक्तीची आई नाही या जगात. मग शक्ती का जाईल तिच्या नातेवाईकांकडे? आणि अम्मा, शक्तीचे नातेवाईक जरी तिला घ्यायला आले तरी ती त्यांच्याबरोबर नाही जाणारे असं ती स्वतःच सांगते ना. मग ठेवा ना विश्वास तिच्यावर. पण मग तो माणूस तो शक्तीबद्दल एवढी खोदून चौकशी करत होता. तो जर एवढं विचारत होता म्हणजे तो शक्तीला आमच्यापासून दूर घेऊन जाणार. अम्मा, जी गोष्ट घडणारच नाही तिचा एवढा विचार कशाला करताय? नका ना टेन्शन घेऊ, नका एवढा विचार करू, सोडून द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अम्मा, देवकी पाठीशी असताना या यशोदेपासून कृष्णाला कोण पण दूर नाही करू शकणार.
तसा प्रयत्न जरी कोणी केला ना अम्मा, तर या शिवामध्ये आहे. ना एकेकाला तांडव करून हाणला ना तर नाव नाही सांगणार. शिवा अम्माची समजूत काढतोय खरं, पण पण त्या अज्ञात माणसाची भीती अम्माच्या मनातून जाणार नाही. अम्मा, तुमच्या मनाची कंडिशन आपण समजू शकतो, पण तुम्हाला ज्यांनी किडनॅप केलं होतं ना, त्यांचा शोध तर घ्यावाच लागणार. तो माणूस शक्तीबद्दल एवढ्या चौकशा का करत होता ते शोधून काढावंच लागणार. पदरा, तुझा त्या अम्माच्या बोलण्यावर विश्वास बसला? खरं बोलत असेल का ती? मरण गळ्याशी आलं असताना कशाला खोटं बोलेल ती? अहो, भीतीने थरथर कापत होती ती, आणि विषय तिच्या शक्तीचा असल्यामुळे तिचं खोटं बोलणं जरा अशक्यच आहे. अम्मा म्हणाली शक्ती तिला नदीच्या किनारी सापडली एकटीच, म्हणजे मैत्री, यश किंवा डोली कोणीही आजूबाजूला नव्हतं, तर जिवंत नाही मेलेला. याचा अर्थ शक्तीशिवाय अजून कोणीच जिवंत नसेल. प्रिन्स, काहीच सांगता येत नाही. एवढा मोठा स्फोट घडवला, त्यातून जर शक्ती वाचू शकते तर मग यश, मैत्री आणि डॉली कशावरून वाचले नसेल? लावारिस मेलेत ते लोक, मात्र त्यांचं क्रियाक्रम झालं नाही. आपण त्यांना शेवटचं बघितलं. आता त्या ब्लास्टमध्ये ते मेले होते की अजूनही जिवंत आहे याचा छडा कसा लावायचा? हे कानातलं कोणाचं असेल? अम्मा सापडली तिथे हे सापडलं. आधीपासून तिथे असेल असं वाटत नाही मला. ज्यांनी कोणी अम्माला किडनॅप करून बांधून ठेवलं होतं ना, त्यांच्यात एक बाई असणारच. आपल्याला एक गोष्ट समजत नाही. अम्मा बोलल्या की तिथे एक माणूस होता जो अम्माशी बोलत होता, बाई नाही. मग जर बाई तिथे असेल तर मग ती का नाही बोलली अम्माशी? पॉइंट आहे. मला माझा भूतकाळ आठवत नाही. ज्यांनी कोणी अम्माला किडनॅप केलं त्यांना माझ्या भूतकाळात काय घडलं हे माहिती असेलच ना. मग तो माणूस अम्माला इतके प्रश्न का विचारत होता? मला ना काही कळतच नाहीये. माझ्या भूतकाळाने माझ्या वर्तमानात सगळा गोंधळ घालून ठेवलाय. माझ्या कुटुंबात कोण कोण होते? माझी जन्मदाती आई जर जिवंत नसेल तर तिचा मृत्यू कसा झाला? त्या अपघातात मीच कसे काय वाचले? शिवा, तो अपघात होता की घातपात? आणि जर तो घातपात असेल तर तो कोणी घडवून आणला असेल? मला ना काही कळत नाहीये. मला असे असंख्य प्रश्न पडले. या सगळ्या प्रश्नांमुळे ना माझ्या डोक्याचं दही होत आहे आता. शक्ती, तू शांत हो. तू उगाच त्रास नको करून घेऊ. पण तुझी आई जेव्हा आपल्याला भेटली ना, तेव्हा मला बोलली होती की ना कोणतरी राक्षस आहे आणि त्या राक्षसाने तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. कोण असेल तो राक्षस? आपल्याला त्याचा शोध घ्यायला हवा. हा, तो आपण घेऊच, पण आधी कानातल्याचं कोड सोडवायला पाहिजे.